घरातल्या कोणत्याही कोपऱ्याची साफसफाई करायला म्हटली तर एकामागे एक काम निघत जातो आणि दिवस तिथंच संपतो. आणि त्याच्यातच आज मी वेगळाच घाट घातला होता. काय ते पुढे सांगतेच, पण सकाळी सकाळी ना मला सगळ्या किचनच्या ट्रॉल्या काढून घ्यायच्या होत्या आणि आज मला किचनची डीप क्लिनिंग करायची होती. ह्या ट्रॉल्या काढत असताना भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो, पण साईडला ना असे लॉक असतात ज्यांना प्रेस करायचं, ही जी ट्रॉली असते ती सहज निघून जाते. आणि फ्लॅट सिस्टम म्हटली तर सिलिंगचा प्रॉब्लेम हा 70 ते 80% घरांमध्ये येतो. सो इथं किचनच्या खाली झालेला आहे, ज्याला भरपूर सारे पापुद्रे आलेले होते आणि किचनमध्ये जे भांडे असतात जे आपण कमी वापरतो त्यांनावर बुरशी पण चढते. त्याच्यामुळे सगळे पापुद्रे काढल्यानंतर छान असं क्लीन केलं पेंटच्या ब्रशने आणि झाडूने. आता मला इथं वॉलपेपर लावून घ्यायचा आहे. सो मी हा फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेला होता, जो 50 ते 60 रुपयेपर्यंत एक पीस असं भेटतं. लावल्यानंतर खूप छान असं दिसत होतं, क्लीन दिसत होतं आणि खरी मेहनत होती मला हे ट्रॉली क्लीन करून त्याला ऑइल सोडण्यामध्ये, ज्याच्यावर खूप सारे असे बुरशीसारखं आलेलं होतं, कारण की मॉइश्चरमुळे ते भरपूर खराब झालेलं होतं. सगळं ते ऑइलने क्लीन केलं. कपड्याला ऑइल लावत लावत पुसलं. पाण्याचा अजिबात इथं वापर करायचा नाही, ऑइल लावून लावूनच पुसायचं, ज्याच्याने ते एकदम स्मूथ बनतं. नंतर ते ऑइल सोडलं तर जे मी हार्डवेअरच्या शॉपवरनं घेतलेलं आहे, जे सिलाई मशीनमध्ये सोडलं जातं, तर हे ऑइलच वापरायचं. खोबरेल तेल वगैरे अजिबात इथं ट्रॉलीमध्ये टाकायचं नाही. संध्याकाळच्या वेळेस लेकराला भूक लागली होती म्हणून त्याला मस्त चटपटीत असे मखाने रोस्ट करून दिले, तुपात केलेले होते आणि थोडीशी हळद पावडर, चाट मसाला टाकला, त्याच्यामुळे एकदम चटपटीत लागतं आणि मुलं आवडीने खातात देखील. आता त्याला खाऊन मस्ती सुचली होती म्हणून पाणी पाणी इथं तो खेळत होता. आणि इतकी दमले थकल्यानंतर माणूस म्हणतो की टाका खिचडी किंवा साधं सिंपल बनवा, पण मी इथं वेगळाच घाट घातला होता. तो म्हणजे मंचुरियन मी बनवलेलं होतं, त्याच्यासोबत गरमागरम टोमॅटो सूप बनवलं होतं. आज मी मंचा सूप न बनवता टोमॅटो सूपसोबत हे मंचुरियन ट्राय करणार होती. मस्त गरमागरम सूप आणि हे मंचुरियन कुरकुरीत असं खाऊन थकवा माझा कुठं पळून गेला कळलंच नाही. चला मग असा होता आजचा दिवस. मिनी ब्लॉग इथेच एंड करते. आवडलं तर लाईक करा आणि अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय.